गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। मजबूत आरसीसी फ्रेम रचना, पायांसाठी वायू प्रतिबंधक उपाययोजना, आयएस मानकानुसार भूकंप प्रतिरोधक आरसीसी रचना असलेल्या गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 बीएचके फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र ईव्ही चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाणीसाठा वेगाने वाढून 86% पार पोहोचला असून पुढील 2 ते 3 दिवसात तो 90% ओलांडून 100कडे वाटचाल करत आहे। धरणात सध्या 109 TMCहून अधिक एकूण पाणीसाठा जमा झाला असून उपयुक्त पाणीसाठा सुमारे 46 TMCवर पोहोचला आहे। पुणे घाटमाता व भीमा खोऱ्यातील धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे दौंडेतून धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग येत आहे, तर काही ठिकाणी दिवसात 20व्या व 100कडे वाटचाल सुरू असताना सोलापूर, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी व नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे। आज सायंकाळी प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार दौंड येथून उजनी धरणात 55,319चा विसर्ग येत असून येणारा विसर्ग असाच राहिल्यास पुढील 3 दिवसात उजनी धरण 100% भरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे। उजनी धरण 100कडे वाटचाल करत असल्याने सोलापूरसह पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांचा पाणी प्रश्न आता पूर्णपणे मार्गी लागला आहे। पिण्याच्या पाण्यासोबतच शेतीच्या पाण्याचाही ताण हलका झाल्यामुळे बळीराजामध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे।